बुलेटिनच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी आहे। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालंय। मुंबईतील घरी 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। साताऱ्यातील कोरेगावमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। शालिनीताई पाटील वसंतदादा पाटील यांच्या पत्नी वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर त्यांच्या कारकिर्दी संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। अमेय, शालिनीताई पाटील यांची कारकीर्द कशी राहिली आहे? शालिनीताई पाटलांचा राजकारणात त्यांची खरी एंट्री झाली जेव्हा वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्याही राजकारणात सक्रिय झाल्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख बनवली। म्हणजे आधी जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तेव्हा फक्त वसंतदादांच्या पत्नी एवढी त्यांची ओळख होती सुरुवातीला, पण नंतर त्यांची धोरणं, त्यांचे विचार आणि त्यांचा अतिशय तडफदार आणि काहीसा म्हणजे चांगल्या अर्थाने फटकळ स्वभाव, म्हणजे ज्याही मनात आहे ते स्पष्ट बोलायच्या आणि राजकीय भूमिका घ्यायला त्या कधी घाबरायच्या नाही। त्यामुळे त्या राज्याच्या महसूल मंत्री राहिलेल्या आहेत। त्याच्यानंतर त्यांनी खासदारकी सुद्धा ती पण जबाबदारी पार पाडली। त्याच्यानंतर काही वर्ष त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होत्या, मात्र मराठा आरक्षणाबद्दल त्यांचे विचार जे होते ते त्या अगदी स्पष्टपणे मांडायच्या आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी तेव्हा ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता आणि त्यामुळे 2006 साली त्यांचे आणि पवारांचे मतभेद वाढले आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी पक्ष तेव्हाचा सोडावा लागला होता, पण तरी त्यांची भूमिका बदलली नाही। दुसरं म्हणजे प्रणिता, आपण जर का पाहिलं तर 2019 मध्ये जेव्हा हे सगळं सत्तानाट्य सुरू होतं, जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे 2.5 दिवसाचं सरकार हे करता पहाटेचा शपथविधी वगैरे आपण जे बोलतो, तेव्हा त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की शरद पवारांनी माझ्या दिवंगत पती म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा सत्ता स्थापन केली तेव्हा माझ्या पतीला ज्या वेदना झाल्या असतील त्या वेदना आज शरद पवारांनी भोगल्या असतील, कारण त्यांचा पुतण्या हा विरोधकांसोबत गेला आणि त्याने सरकार बनवलंय। त्यामुळे एकूणच शरद पवारांबद्दल त्यांची खूप परखड मतं होती, ते त्या मांडायच्या कायम। शेवटपर्यंत त्या माध्यमांशी बोलायच्या, आपली भूमिका स्पष्ट करायच्या। मग तो मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही ज्वलंत विषय असो, इथे आवर्जून सांगितलं पाहिजे की महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क आणि राजकारणात महिलांचं स्थान याबद्दल पण त्या खूप जास्त व्होकल होत्या, सक्रिय होत्या आणि त्यासाठी त्यांनी बरंच काम देखील केलेलं आहे। त्यामुळे एकूणच एक वादळी, झंझावाती आणि राजकारणात असून सुद्धा स्पष्ट वक्त्या आणि आपल्याला जे वाटतंय ते केवळ आपलं एक नजीकचं शॉर्ट टर्म मध्ये राजकीय नुकसान होईल म्हणून नको असं त्यांनी कधी केलं नाही। मला जे वाटतं ते मी बोलणार, कारण ते जनहिताचं आहे, लोकांच्या हिताचं आहे। सो अशी एक झंझावाती नेता, अशी एक स्पष्ट वक्ती, अशी एक लोकांच्या हिताची काळजी करणारी, त्यांचा विचार करणारी अशी एक नेता आज आपल्यातनं हरपली आहे। अगदी अमेय, आणि अशा राजकीय नेत्याला आज महाराष्ट्रानं गमावलंय असंच म्हणता येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।